नमस्कार मंडळी, तर मी आले ग्रुप ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवांचेवाडी इकडे। तर इकडे सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत रक्तदान शिबिर आणि अवयवदान शिबिर। जे विविध उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत त्यातीलच हा एक उपक्रम असून आताच आपण धन्वंतरी आणि ज्या आईने आपल्याला ज्ञानाचं महत्त्व सांगितलं त्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आज आपण सगळ्यांना जे काय आयोजन केले त्याच्या माध्यमातून आपण सर्वांना समाजात एक शिकवण देतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि जे आपल्याला शरीर मिळालंय ते शरीर फक्त आपण उपभोग घेऊन ते नाशवंत करायचं नाही, तर आपण आपलं अवयव दान करून नवीन जीवाला जीवदान द्यायचं हा एक उपक्रम आपण ग्रामपंचायत माध्यमातून राबवतोय आणि त्याला यशस्वीपणे साथ मिळते ही गोष्ट महत्त्वाची। यासाठी आपल्याकडे आलेले डॉक्टर शुभम निर्मळ यांचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करण्यात येते। सरपंच महोदय यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचं स्वागत करण्यात। हे अवयवदानाचे फॉर्म भरणार आहेत, प्रमुख आहेत। त्याच्यानंतर रक्तदानासाठी आलेले डॉक्टर अभिजित भोसले सर यांचं देखील ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करण्यात येते। तसेच डॉक्टर जुई शुक्ला यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येते। तसेच विशाल शेरे सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येते। तसेच अवयवदान करण्यासाठी आलेल्या एक प्रतिनिधींनी या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येते। एक कोणतरी यायचंय, अवयवदान करणार आहेत। तसेच रक्तदान करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांपैकी एकानं या ठिकाणी यायचंय। या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफी म्हणून पाहायला मिळतं। सर्वांना आपल्या सगळ्यांसमोर मांडणारे आहेत आर्या शेट्टे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येते। आपल्यासाठी एक खूप आनंदाची बाब आहे, कारण मेडिकल कॉलेज ज्यावेळी होतं तर त्या ठिकाणची जी सुविधा असतात, ज्या काही वैद्यकीय सुविधा असतात हे त्यानंतर वाढतात कारण फंडिंग जास्त वाढतं। तसंच आजच्या घडीला आपल्या या ठिकाणी तुला आता या ठिकाणी इंटर डॉक्टर आले तर असे 100 इंटर डॉक्टर आजच्या घडीला आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला आहेत। पूर्वी ही संख्या मला वाटतं 5 ते 6 एवढीच होती, बरोबर ना? कारण सगळे इथले स्थायिकच आहेत, पण आता मेडिकल कॉलेज झाल्यामुळे इंटर्न डॉक्टर आपल्या इथे या ठिकाणी येतात आणि असे 100 दरवर्षी 100 इंटर्न डॉक्टर सुद्धा आपल्या इथे येणार आहेत। आणि आता आपल्याकडे आपल्या मेडिकल कॉलेज जे आहे रत्नागिरी तर त्यांचा सेकंड इयरचा रिझल्ट सुद्धा 100% लागला आहे। ही सुद्धा आपल्यासाठी एक चांगली बाब आहे। अजून 2 वर्षाने आपल्या मेडिकल कॉलेजमधूनच MBBSचे डॉक्टर्स बाहेर पडणार आहेत की जे सेवा आपल्या इथे रत्नागिरीमध्ये देणार आहेत आणि ही आपल्या रत्नागिरीकरांसाठी एक चांगली गोष्ट आहे। आता आजचा जो कार्यक्रम आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी रक्तदान आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे। त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिर त्याच्या सोबतच आपण घरडा स्कॅन मशीनद्वारे वेलनेस इव्हॅल्युएशन करण्यासाठी डॉक्टर
अभिषेक मेनाय हे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. सरपंच महोदय यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करण्यात यावं. नमस्कार. माझं नाव अभिषेक मेनाय. मी 6 वर्ष एक वेलनेस कोच म्हणून काम करत आहे. सरांनी डॉक्टर म्हणतात, पण डॉक्टरांचा भाऊ म्हणजे कोण? वेलनेस कोच, बरोबर ना? कोच म्हणजेच काय तर आपल्याला मार्गदर्शन करतात. दुसरी गोष्ट म्हणजेच काय तर आपण इथे कुठले रक्तदाबी कुठलंही मेडिकलचंही करणार आहोत, आपण तुमचं फिजिकल चेकअप करणार आहोत. जर बघायला गेलं तर हे चेकअप म्हणजे काय तर तुमचं वय, उंची आणि आपल्याकडे गोष्टी आहेत. नमस्कार. ग्रुप ग्रामपंचायत कोमिंडी बुद्रुक कारवांचीवाडी. आज आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उपकेंद्र या ठिकाणी अवयवदान आणि आपलं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिरासाठी उपस्थित आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, CRP आणि सर्व ग्रामस्थांचं मी प्रथम स्वागत करते. विविध उपक्रम राबवत असताना आम्ही 2 दिवसापूर्वी महिलांना किशोरवयीन मुली आणि महिला यांच्या मासिक पाळीविषयी मार्गदर्शन शिबिर सुद्धा आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये आमच्या शाळेतील मुली आणि गावातील माता पालक यांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाल्या. आज सुद्धा आपण जे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, ही शिबिराचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असेच विविध उपक्रम आम्ही गावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवत राहणार आहोत आणि या अभियानामध्ये आमचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आम्ही त्यांना सर्वांना या अभियानामध्ये सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत या ग्रामपंचायती कोमिंडी आणि कारवांचीवाडी ग्रामपंचायतीमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिर आणि अवयवदानचे फॉर्म भरून घेण्यात येत आहे. तसेच आरोग्य शिबिरही घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा या गावातील असंख्य ग्रामस्थांनी लाभ घेतला आहे आणि त्या रक्तदान शिबिराला चांगला उत्साहाने सहभागी झालेले आहेत. या सर्व ग्रामस्थांचे मी ग्रामपंचायतीमार्फत स्वागत करतो आणि ते धन्यवाद देतो की रक्तदान हे फार श्रेष्ठदान आहे. त्याचप्रमाणे अवयवदानही देण्यासाठी लोकांनी फॉर्म भरत आहेत. त्यांनाही धन्यवाद. माझं नाव प्राची प्रदीप साळवी. मी अंगणवाडी सेविका आहे, कोमिंडी बुद्रुक कारवांचीवाडी. आणि मी स्वतः सेविका म्हणून काम करते. समाजाची सेवा पण त्याच्यातून माझ्याकडनं घडली जाते. समाजकार्य मोठं मी केलंय. आज मोठ्या अंगणवाडीचं काम भलाढ्य करून एक अंगणवाडी बांधून दिली मी गावासाठी. असं छानपैकी एक कार्य करून दिलेलं आहे गावासाठी. आता माझ्या सरपंच मॅडम, आज गावचा कोमिंडी बुद्रुक ह्या गावचा आमचा कार्यक्रम रक्तदान शिबिर असा आमचा कार्यक्रम चालू आहे. तो आता सरपंच मॅडम आणि आमचे ग्रामसेवक बुटक भाऊ यांच्यातर्फे हा कार्यक्रम अंगणवाडी आमच्या सरपंच मॅडम ममता जोशी यांनी खूप मोठं कार्य हाती घेतलंय आणि ते कार्य अगदी परिपूर्ण करतायत की महिलांना बोलावून, महिलांना त्यांच्याची हितगुज करून, त्यांना चांगली माहिती देऊन सगळं ते आज छानपैकी सहकार्य करतायत आणि सगळ्या एका कार्यक्रमाला प्रोत्साहन छानपैकी मिळतंय. त्यामुळे आमच्या सरपंच मॅडम जो उत्साही आहेत, त्याबरोबर आम्ही सगळे त्यांचे कर्मचारी त्याच्याबरोबरही उत्साही आहेत. असं काम आम्ही सतत करत राहणार. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव स्वरा ओंकार पाटील, राहणार कारवांचीवाडी. मी उमेद अभियानामध्ये LCRP म्हणून कार्यरत आहे. तर आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे कोमिंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये रक्तदान शिबिर, अवयवदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणजे आमच्या ग्रामस्थांना त्याचा चांगला लाभ होतोय. मोफत असल्यामुळे आणि प्रतिसाद पण उत्कृष्टपणे मिळत आहे. आणि असंच म्हणजे आमच्या गावातील अंगणवाडी सेविका व आम्ही सगळे CRP ताई त्यांना हे करतो आणि महिलांना पण आम्ही सांगितले की आम्ही असा लाभार्थी व्हा म्हणून होते. धन्यवाद. मी ग्रामपंचायत सदस्य रमेश खानेकर आज रक्तदान करत आहे आणि गावातील मंडळी सुद्धा रक्तदानासाठी प्रोत्साहित करत आहे. ग्रुप ग्रामपंचायत कोमिंडी बुद्रुक तर्फे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत रक्तदान शिबिर व अवयवदान शिबिर आयोजित केलेले असून मी आज आशा सेविका आयुष्यमान भारत कार्ड ही महत्त्व या ठिकाणी लोकांना सांगितले. तसेच ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येणाऱ्या उपकेंद्रामध्ये नागरिकांना असा सहभाग नोंदवावा ही म्हणून. नमस्कार. माझं नाव शुभम निर्मळ. मी कोळंबे येथील आरोग्य सेवक आहे, PSC चांदेर आहे. तर मी आज तुम्हाला निक्षय मित्र योजनेबद्दल माहिती सांगतो. तर निक्षय मित्र ही योजना भारत सरकारने क्षयरोग TB रुग्णांना सहाय्य मिळावे म्हणून सुरू केली.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत योजना अंतर्गत ही राबवली जाते। या क्षयरोग निक्षय मित्राचे उद्देश काय, तर टीबी रुग्णांना दत्तक घेणे आणि त्यांना पोषण आहार देणे। यामध्ये व्यक्ती, संस्था, शासकीय संस्था या सर्व निक्षय मित्र म्हणून काम करू शकतात। तर निक्षय मित्राच्या जबाबदाऱ्या काय, तर प्रत्येक महिन्याला 1,000 मूल्यापर्यंत पोषण आहार, उदाहरणार्थ दूध, फळे, डाळी, तांदूळ आपण त्यांना देऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण त्यांना गरजेच्या वस्तू पण देऊ शकतो। त्यामध्ये आपले कपडे असतील, स्वच्छतेच्या वस्तू असतील, किराणा असेल किंवा प्रवास सहाय्य निधी असेल आपण देऊ शकतो। तर या निक्षय मित्राचा कालावधी काय, तर निक्षय मित्राचा कालावधी हा 6 महिने ते जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत असू शकतो। तसेच निक्षय मित्र बनल्याच्या नंतर तुम्हाला फायदे काय, जर तुम्ही एखाद्या क्षयरुग्णांना जर समजा एखादी निक्षय मित्र म्हणून मदत केली तर तुम्हाला एक हेल्थ डिपार्टमेंट तर्फे मानपत्र मिळते। तर तसेच प्रशस्तीपत्र आणि समाजामध्ये आदर्श नागरिक म्हणून मान पण मिळतो, ओळख पण मिळते। तर त्यावेळेस मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात निक्षय मित्र बनावे आणि क्षयरोगांना सहायता करावी। धन्यवाद। नमस्कार, मी सौ संस्कृती ऋषिकेश सावंत, राहणार आदर्श वसाहत कारवांचीवाडी, ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत आज ग्रामपंचायतीने इथे रक्तदान शिबिर व अवयवदान शिबिर राबवलेले आहे व त्या शिबिराचा आम्ही लाभ घेतला आणि मी आत्ताच रक्तदान केलंय आणि असेच उपक्रम आमच्या ग्रामपंचायतीमध्ये होत राहू दे अशी शुभेच्छा। ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अंतर्गत आज आयुष्मान आरोग्य मंदिर कोमेंडी बुद्रुक येथे रक्तदान व अवयवदान शिबिर घेण्यात आले। आजची परिस्थिती पाहता आपल्याला रक्तदानाची खूपच गरज असते। मग गरोदर माता असेल किंवा ॲक्सिडेंटचा एखाद्याचा पेशंट असेल किंवा गंभीर आजारांमध्ये रक्तदानाची खूपच गरज भासते। अशा वेळी सगळीकडे जनजागृती झाली पाहिजे की रक्तदान आपण केलं पाहिजे, त्याने एखाद्याचा आपण जीव वाचवू शकतो। तसेच अवयवदान व देहदान हेही गरजेचं आहे। नेत्रदान करू शकतो आपण किंवा एखादे कोणताही अवयव डोनेट करू शकतो। देहदानाचा उपयोग हा मेडिकल कॉजेस किंवा संशोधनासाठी उपयोगात येतो। अशा वेळेस जनजागृती खूपच महत्त्वाची आहे। ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक आम्हाला आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग करत असते आणि त्याच्या सहकार्याचं खूप धन्यवाद। मी आरोग्य सेविका मानसी रसाळ आपल्या सर्वांना असं आवाहन करू इच्छिते की सर्वांनी देहदान किंवा रक्तदान हे कराच। नमस्कार, मी राजेंद्र गोपाळ कळंबटे, ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडीचा उपसरपंच आहे। आमच्या या गावात अनेक वेगवेगळे पक्ष आहेत, पण आम्ही ग्रामपंचायत या वतीने म्हणजे उपसरपंच, सरपंच, सर्व सदस्य या मिळून आम्ही सर्व पक्षांना एकत्र करून अगदी वेगवेगळे उपक्रम राबवतो। आता आज जो उपक्रम राबवला आहे आपण माझी ग्रामपंचायत सुंदर ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर व अवयवदान हे आज आपण उपक्रम इथे राबवलेला आहे। त्याचा सुद्धा आज उत्तम प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे। असाच वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवतो। ते वेगवेगळे उपक्रम राबवताना लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आणि अगदी आनंदाने सहभागी लोक होतात। असंच पुढे आम्ही उपक्रम राबवणार आहोत आणि लोक पण सहभाग घेतले अशी आमची अपेक्षा आहे आणि लोकांनी सहभाग घ्यावा आणि सांगण्यात आम्हाला सहकार्य करा, ग्रामपंचायतीला सहकार्य करावं। नमस्कार, मी डॉक्टर शीतल रामेश्वर सूर्यवंशी, आयुष्मान आरोग्य मंदिर चांदेरा येथे कार्यरत आहे। आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक अंतर्गत कोमेंडी आयुष्मान आरोग्य मंदिर कोमेंडी येथे रक्तदान शिबिर आणि अवयवदान शिबिर घेण्यात आलं। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत हे दोन्ही कार्यक्रमात इथे घेण्यात आले। आज एकूण 16 रक्तदात्यांनी आपल्याला रक्तदान करून दिले आहे आणि 13 अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात आले आहे। रक्तदान आणि अवयवदान हे दोन्ही सुद्धा गरजू व्यक्तींना अतिशय मोलाच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यामुळे माझ्या सर्वांना स्वतःहून प्रोत्साहित होऊन अवयवदान आणि रक्तदानाकडे सकारात्मकतेने बघून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ह्या गोष्टींसाठी आम्हाला मदत करावी। ग्रुप ग्रामपंचायत कोमेंडी बुद्रुक ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये नेहमीच आम्हाला त्यांचे मोलाचे सहकार्य मिळते। सरपंच मॅडम आणि तेथील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य अतिशय उत्तम असते। यापुढेही आम्हाला त्यांचे असेच सहकार्य मिळावे एवढी अपेक्षा। धन्यवाद। नमस्कार, मी सचिन सुरेश पुटक, ग्रामपंचायत अधिकारी कोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतीमार्फत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगानं रक्तदान शिबिर, अवयवदान
या ठिकाणी आयोजित केलेला असून त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. नागरिकांना आव्हान केलं होतं, खरोखरच नागरिकांनी यामध्ये भरघोस असा प्रतिसाद दिला आहे आणि असेच उपक्रम या ग्रामपंचायतीच्या मार्फत राबवले जात आहेत. निश्चित रूपानं असलेली या ठिकाणची जी कमिटी बॉडी ती सुद्धा यामध्ये सक्रिय आहे. त्या सगळ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहभागाने या ठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहानं व आनंदाने साजरे करण्यात येतात आणि असेच उपक्रम राबवून आमची ग्रामपंचायत सुजलाम सुफलाम बनवण्याचा आमचा मानस आहे. तर मंडळी, अशी शिबिरं तुमच्या गावागावात तुमच्या पंचायतीद्वारे राबवली जातात आणि त्याच्यामध्ये तुम्ही रक्तदान करू शकता, अवयवदान करू शकता, देहदान करू शकता. तर तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा थोडासा खारीचा वाटा द्या अशी माझी खरंच खूप विनंती आहे. आणि मी जरी काळबादेवीची असेल तरी इथे चालू होतं अवयवदान पोमेंडी बुद्रुकच्या ग्रामपंचायतीमध्ये, तर मी तिथे जाऊन माझा खारीचा वाटा दिलेला आहे. तर असं नाहीये की तुमच्याच गावात दुसऱ्या कोणाच्या गावात जरी असेल तरी तुम्ही द्या, आणि कारण ही शेवटी आपल्या आणि आपल्या अपतेष्टांच्या आयुष्याची आणि गरजेची गोष्ट आहे. आणि जर अशी शिबिरं तुमच्या गावात होत नसतील तर तुमच्या पंचायतीद्वारे तिकडे जाऊन तुम्ही त्यांना विचारा की अशी शिबिरं जर तुमच्या गावात होत नसतील तर तुमच्या पंचायतीद्वारे ती का भरवली जात नाहीयेत ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोला. कारण पोमेंडी बुद्रुकच्या पंचायतीमध्ये तर अशी शिबिरं कायम होत असतात आणि बऱ्याचशा पंचायतीमध्ये होत असतात. तर तुमच्या पंचायतीमध्ये सुद्धा तुम्ही भरवू शकता. तुमच्या सरपंचांशी बोला, ग्रामसेवकांशी बोला आणि ते तुम्हाला नक्की सपोर्ट करतील.